आमच्या इथे का नाही उपवास असला की नाही फराळ तर करतो बरं का आम्ही. सकाळी करतो, पुन्हा माझ्यासोबत पण फराळ करायला बसलेले असतात मेंबर बरं का. कारण गरम गरम इथं पुन्हा एकदा खायला मनस्वी बसलेली आहे बघा. असा फराळ आमच्याकडे सारखा केला जातो. कितीही जेवण खाल्लं तरी फराळाशिवाय मन भरत नाही. मग फराळ केल्यानंतर मस्तपैकी ते मनस्वीने पूजा करण्यासाठी छत वगैरे मांडलं आहे. सगळं पाट वगैरे पुसून घ्यायला लागले. तर इथं पुरणाचा स्वयंपाक आम्ही सुरू केला होता लवकरच. म्हटलं संध्याकाळी लवकर पूजा करून निवेद दाखवावं. आणि मनस्वीने ते मूर्तीसुद्धा व्यवस्थित छान सजावट केली आणि रांगोळीसुद्धा मी पटकन काढून घेतली. आणि सगळं सजावट करून झाल्यानंतर मग मस्तपैकी इथं आरती करायला घेतलेली आहे. म्हणजे पुस्तक मनस्वीने मलाच वाचायला लावलेलं आहे. मोठा ब्लॉग मी अपलोड करणार आहे, तुम्ही नक्की बघा. म्हणजे मनस्वीने पूजा कशी कशी केली ते तुम्हाला कळेल. ही सगळी आयडिया, सगळं डेकोरेशन मनस्वीचं आहे बरं का. आणि छानपैकी इथं कटाची आमटी, गुळवणी, भजी, पापड, मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या तूप लावलेल्या मस्तपैकी केलेल्या आहेत. तुम्हीसुद्धा या खायला. आणि जाता जाता सबस्क्राईब करा की हो तेवढं.